लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मुक्तिधाम परिसरात कोयता गँगची दहशत. सँडविच उशिरा दिल्याच्या कारणावरून ओंकार पॅटीस दुकानात तोडफोड, एक जखमी. परिसरात दहशतीचे वातावरण. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील मुक्तिधाम परिसरात झुलेलाल मंदिर जवळ ओंकार पॅटीस या दुकानाची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण होऊन परिसरातील दुकाने बंद झाली आहेत. सँडविच लवकर न दिल्याच्या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या काही युवकांनी ओंकार पॅटीस या दुकानात घुसून तोडफोड व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ऋतिक ओंकार कोरी हा युवक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सायंकाळची वेळ असल्याने खवय्यांची गर्दी असल्याने ओंकार पॅटीस येथे एक जण सँडविच घेण्यासाठी आला होता. त्याने सँडविचची ऑर्डर देऊन 70 रुपये पेमेंट केले होते, परंतु मला लगेचच ऑर्डर का दिली नाही असा राग आल्याने त्याने मित्रांसोबत दुकानाची तोडफोड करून मारहाण करून दहशत निर्माण केली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि भीतीपोटी अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याने परिसरात शुकशुकाट पसरली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. मुक्तिधाम परिसरात सायंकाळच्या वेळेस कोयते घेऊन काही जण दहशत माजवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खाद्यपदार्थ फुकट खाऊन पैसे न देणे, दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करणे आदी प्रकार घडत असताना भीतीपोटी व्यापारी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. या भागात सायंकाळच्या वेळेस पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. रेखा ओमकार कोरी है। मेरा दुकान है ना मुक्तिधाम पे। मैं सैंडविच का मतलब उस दुकान में काम करती हूँ। हम दोनों हस्बैंड वाइफ करते। वो आया था सैंडविच लेने को। मैंने उनको बोला 5-10 मिनट लगेगा। बोलता है पेमेंट कितना हुआ? तो मैं बोली 70 रुपये हो गए। वो तुरंत पेमेंट डाल दिया। बोलता तुरंत दो मेरे को। मैं बोली अभी नहीं बनाया मैंने, थोड़ी देर से मिलेगा। तो गया, गालियां वालियां दिया, उल्टा सीधा चला गया और बाद में गुंडों को लेके आया। गुंडों के पास चाकू, तलवार बिलवार सब था उनके हाथ में, रॉड वगैरह। कांच वाच तो पहले कांच वाच तोड़ फोड़ किया और हम लोगों को भी, सब लोगों को मारा। हाँ। और मेरा बेटा से माल देने को आया था इधर, सामान देने को, तो उसको भी मारा, चाकू मारा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.